नागपुर के पंकज भानुसे ने गांधीबाग सहकारी बैंक के निदेशकों पर गंभीर आरोप लगाया है। पीड़ित का कहना है कि कर समझौते के दौरान उन्हें जाति सूचक गालियां और जान से मारने की धमकी दी गई। पुलिस कार्यवाही से असंतुष्ट होकर अब उन्होंने न्याय की गुहार लगाई है। मी व पंकज भानुसे यांनी आपलं मॅक्सलँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड शाखा महाल नागपूर इथून कर्ज 2017 रोजी कर्ज घेतलेलं होतं। त्या कर्जाच्या संदर्भातला हा विषय आहे व त्या कर्जाच्या संदर्भात 9/9/2025 रोजी आम्हाला बँकेतर्फे लेटर पाठवून बोलवण्यात आलेले होते। कशासाठी? फायनल सेटलमेंटसाठी बोर्डाच्या मीटिंगमध्ये। त्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये सेटलमेंट होत असताना 2 घंटे 18-20 मिनिटाची ती पूर्ण मीटिंग झाली। त्यामध्ये शेवटी दुरुपकर साहेब व तिथील बोर्ड मेंबर 4 ते 5 बोर्ड मेंबर जे मी आपल्या पोलीस तक्रारीमध्ये नाव दर्ज केलेले आहे, त्यांनी आम्हाला नीच जातीच्या शिव्या देऊन व आमचा म्हणजे मी तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आम्हाला खदेडून बाहेर लावलं व खूप शिव्यागाडी केल्या। आमचा मानसिक संताप केलाय व आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या साहेब या पद्धतीनं हे सावकारी सारखे वागून राहिले आमच्यासोबत। आणि त्या विषयावर म्हणून आम्ही 13/9/2025 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये ह्या घडलेल्या घटनेबद्दल ही तक्रार केली व त्या तक्रारीमध्ये आम्ही आमच्या कर्जा संदर्भातले सर्व डॉक्युमेंट जोडले आहे व आम्ही तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली ती कॉपी पण पेनड्राईव्ह मध्ये देऊन त्यांना दिली होती की बा ह्यामध्ये आम्हाला प्रशासनावर आम्हाला पूर्ण म्हणजे विश्वास आहे, दृढ विश्वास आहे आमचा न्यायपालिकेवर। तिथून आम्हाला काहीतरी मार्ग मिळेल व यांच्यावर गुन्हा दाखल होईल। तर ह्या पद्धतीनं आम्ही त्यांना पुरावे दिले व त्यांना पण सांगितलं की तिथे व्हिडिओ कॅमेरे आहे व यांनी सगळ्या बँकेच्या मेंबर समोर आम्हाला शिव्या दिलेल्या आहे, आमच्यासोबत गैर अत्याचार केलेले आहे व आम्हाला धडकवून धकाडपट्टी करून आम्हाला बाहेर काढण्यात आलेले आहे। त्यांनी ही चौकशी तिथे संपुष्टात आणून काहीतरी न कळत उत्तर देऊन आम्हाला ही केस दाबण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना पुन्हा माहिती काढली असता त्यांनी आम्हाला पत्राद्वारे हे सांगितलं की बा हा तुमचा फ्लॅट व किरायाबद्दलचा विषय आहे म्हणून। पण आम्ही त्यांना पुन्हा एक दुसरं पत्र दिलं काल 2008-2026 रोजी की बा हा विषय आमचा गुन्हा याच्याबद्दलचा नाहीये, किराया व फ्लॅट संदर्भातला नसून हा आमचा कर्जा संबंधातला विषय होता व हा कर्जा संबंधातलाही विषय नाहीये, आम्हाला शिव्या दिल्याबद्दलचा विषय आहे। जातीवाचक शिव्या दिलेल्या आहे, घाणघाण शिव्या दिलेल्या आहे, तर त्या विषयाबद्दलचा आहे व ह्या विषयामध्ये तुम्ही सविस्तर माहिती काढून तुम्ही याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही माहिती यांना म्हणजे हात जोडून विनंती केलेली होती त्या पत्राद्वारे। पण त्यांनी पुन्हा आम्हाला बोलवून पुन्हा विचारून आम्हाला पूर्ण माहिती घेऊन पुन्हा नवीन पत्र तयार दिलं व त्यामध्ये डीसीपी साहेब लकडगंज नागपूर यांचा अहवाल देऊन मदने साहेब यांचा अहवाल देऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की बा ही तक्रार तुमची घेता येणार नाही, याच्यावर आम्हाला कार्यवाही करता येणार नाही कारण त्यांचा ऑर्डर आहे। जीवाची भीती आहे ना, भरपूर भीती आहे। माझी ही मागणी आहे की अशा सारख्या बँकेवरती आणि मेन म्हणजे गांधीबाग सहकारी बँक आणि दुरुपकर साहेबांवरती ऍट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला पाहिजे व त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण त्यांनी आपल्यासोबत माझ्यासोबत अशा पद्धतीने जे वागणूक केलेली आहे ते बाकी दुसऱ्या सोबत नाही केली पाहिजे व अशा पद्धतीने माझ्यासारखा पीडित अजून कोणी दुसरं नाही उपस्थित झालं पाहिजे। म्हणून मी तुम्हाला मागणी करतो की यांच्यावरती खरोखर कारवाई करण्यात यावी। कोतवाली पोलीस स्टेशन मधनं कातकाडे साहेबांनी त्यांना पूर्णपणे फाईल दिली असता त्यांनी पूर्ण फाईल वाचून का बा हे किराया संबंधाचं हे प्रकरण आहे म्हणून यांना निकाली काढण्यात यावं असं मदने साहेबांनी कातकाडे साहेबांना सांगितलं असता त्यांनी आम्हाला पत्र दिलं। मला असं माहिती मिळाली आहे की अशा पद्धतीने 4-5 प्रकरण गांधीबाग बँकेचे अजून आहेत आणि त्यांची पण फसवणूक होऊन राहिलेली आहे। अशा पद्धतीनेच हे पडताळ म्हणजे ग्राहकांना त्रास देतात आणि यांच्याकडनं जेवढ्या काही प्रॉपर्टी मिळतात त्या हडपण्याचा प्रयत्न हे करून राहिलेले आहे। अशा पद्धतीने हे सावकारी पद्धतीने हे बँक चालवून राहिलेली आहे, हे बँक नाही चालवून राहिली, सावकार चालवून राहिलेले आहे। तुमच्या मार्फत मला हे म्हणणं आहे की बा ह्या बँकेचं ऑडिट करण्यात यावं डीडीआर ऑफिसनी याच्यावर एक एक्स्ट्रा ऑडिट बसवावं या म्हणजे संदर्भात या आमच्या लोनच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यात यावी। कारण हे आम्हाला ऑर्डरच्या कॉपी नाही देऊन राहिले, आम्ही त्यांना कागदपत्र पुरावे मागितले असता
हे आम्हाला प्रोव्हाइड नाही करून राहिले मॅडम. DDR ला तक्रार दिलेली आहे. ही कॉपी आम्ही DDR CP टू CP टू ACP टू DCP आणि टू कोतवाली या चारही जणांना पाठवलेली नाही दिलेली आहे. म्हणून त्यामुळे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज आणि आम्हाला समोर न्यायालयात जाऊ, आम्ही समोर हडताळ जी- करू, भूक हडताळ करू, आम्ही उपोषणाला बसू, आम्ही सगळ्या पद्धतीने प्रयत्न करू.